पोलिसांनी त्या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये मतदान आम्ही घेऊ देणार नाही, तुमच्यावरती गुन्हे दाखल करू, तुम्ही एकही मत त्या ठिकाणी टाकलं तर यातलं साहित्य जे आहे तुमचं मतपेटी असेल, मतपत्रिका असतील, ते आम्ही गुंडाळून घेऊन जाणार. त्यामध्ये झटापट झाली तर त्याची जबाबदारी तुमची राहील. त्याही पुढं काय दंगल झाली तर गावाला आणि तुम्हाला आम्ही जबाबदार धरू. आणि तुमचा जे उद्देश आहे तो काय या मतदानामधून आम्ही सफल होऊ देणार नाही, तुम्हाला मतदानच आम्ही करू देणार नाही, अशा पद्धतीची भूमिका घेतली. त्यामुळं गेल्या 2 दिवसापासून मी या गावामध्ये ठाण मांडून होतो, परंतु या ठिकाणी त्यांनी आम्हाला मतदान म्हणजे प्रक्रिया पार पाडू दिली नाही. गावकऱ्यांची आणि तुमची पण चर्चा झाली, मग त्यातून काय सोल्युशन? नाही, गावकऱ्यांचा विषय असा होता की त्या ठिकाणी जर मतदानच करू देत नसतील, झटापट होणार असेल तर मग लोक मतदानाला येणार नाहीत. गेल्या 2 दिवसापासून यांनी 144 कलम लावलेला आहे, लोकांना नोटिसा दिलेल्या आहेत आणि गावामध्ये दहशत परेड घेतलेला आहे की कुणी घराच्या बाहेर पडायचं नाही, यायचं नाही. मग महिला असतील, वयोवृद्ध आई वडील असतील, अशा लोकांना या प्रक्रियेमध्ये सामील होता येत नाही. आणि आमचा उद्देश 1500+ मतदान पोलिंग झाल्याशिवाय सफल होत नाही. आता पुढची भूमिका काय असणार? 1 आठवड्याभरामध्ये आम्ही एक मोठा मोर्चा प्रांत कार्यालयावरती काढू आणि आमचं म्हणजे म्हणणं आहे ते निश्चितपणाने त्या ठिकाणी म्हणतो. ग्रामस्थांचा विषय म्हणायचा, प्रशासनाचा विषय म्हणायचा नाही, या ठिकाणी पडताळणी करणं हे अपेक्षित होतं, परंतु दडपशाही झाली. विजय प्रशासनाचा का गावकऱ्याचा हा विषय नाही. गावकऱ्यांच्या मनामध्ये रोष आज तोच आहे. तुम्ही पाहिला असेल सकाळपासून त्यांच्या ज्या बाईट आहेत, आम्हाला काट्या घालू द्या, आमची डोकी फोडू द्या, वाटेल ते होऊ द्या, तरी बी आम्ही मतदान करणार आहे. ह्या भूमिकेनं महिलासुद्धा अजून या ठिकाणी बसून आहेत. आणि अशी भूमिका प्रशासनानं आडमुठी घेतल्यामुळं किंवा जाणीवपूर्वक घेतल्यामुळं या ठिकाणी ही प्रक्रिया थांबवावी लागत आहे. याविषयी काय आंदोलन मोर्चाची तयारी आहे? नाही, निश्चित 1 आठवड्याभरातच या ठिकाणी मोर्चा काढला जाईल आणि त्या माध्यमातून जनतेच्या समोर सगळं चित्र आणलं जाईल. तुम्ही हे जे म्हणताय मतदान त्यांना प्लस गेलं, त्यांना प्लस गेलं, तुम्ही साबित कसं करणार आहे? नाही, तेच साबित करण्यासाठी या मार्केटवाडी गावाचा डेमो होता आणि तेच तुम्हाला सगळ्यांना दाखवायचं होतं की ते ट्रान्सफर कसं मला सांगता येत नाही, म्हणून हा साधा मार्ग होता की या ठिकाणी मतदान पोलिंग घ्यायचं आणि तुम्हाला दाखवायचं की हे कसं ट्रान्सफर होतं आहे. त्या मीडियाचा सुद्धा तुमचा रोल आहे, तुम्हीसुद्धा चौथा स्तंभ आहे, तुमचासुद्धा ह्याच्यामध्ये रोल महत्त्वाचा आहे आणि म्हणून या ठिकाणी हा डेमो होता. EVM घोटाळ्यासंदर्भातले काही पुरावे आहेत असं तुम्ही मगाशी? नाही, नक्कीच मी काय IT इंजिनियर नाही, पण माझ्याकडे जे मटेरियल आलेलं आहे त्याच्यामध्ये 100% काय घडवलं आहे, काय घडलं आहे याच्यामध्ये वरवरची माहिती माझ्याकडे नक्की आहे आणि ती माहिती 100% खरी आहे. त्याच्यामध्ये खोटं असायचे काय कारण नाही. मग ती मीडियासमोर कधी मांडणार का? एक साधारणपणे माझ्याकडे परिपूर्ण माहिती आली की 15-1 दिवसाच्या आतमध्ये मांडली जाईल. आमच्या मोर्चामध्ये ज्या वेळेला काढू तोपर्यंत आली तर त्या माध्यमातूनही आपल्यासमोर ठेवली जाईल. धन्यवाद. तर हे होते आमदार उत्तमराव जानकर यांनी आत्ताच सांगितलं की प्रशासनाशी चर्चा झाल्यानंतर आणि गावकऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर आता हे मतदान स्थगित करण्यात येत आहे. हा विजय नेमका कोणाचा हे सांगू शकत नसले तरी भविष्यात या मतदानाविषयी EVM विषयी मोठे आंदोलन उभे करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केलेला आहे. माझे सहकारी मोहन मोरेसह सागर खरात, महर्षी डिजिटल न्यूज, मार्केटवाडी.